नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 24 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक तुम्हाला सांगतो 700 ते 800 मध्ये आज आवक कमी झाली आहे। बघू काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपण बघतोय दिवसांदिवस बाजारभावामध्ये बदल होतोय आणि काही दिवसा अगोदर चांगला बाजारभाव जात होता, पण मग काल आपण बघितला काल परवा आणि दिवसांदिवस बदलच होतोय बाजारभावामध्ये। 3, 4, 5, 6, 7, 8 असं रुपयांनी बदल होतोय, बाजारभाव कमी होतोय। आज बघू काय बदल होतो, व्हिडिओ पूर्ण बघा। उन्हाळ कांदा आणि लाल कांदा दोघांचा बाजारभाव दाखवू, मिक्समध्येच राहणार आहे, कारण की उन्हाळ कांद्याची आवक आता कमी पडलेली आहे। फक्त येतात ट्रॅक्टरमध्ये राहते आवक आणि ट्रॅक्टरमध्ये जाऊस्तवर व्हिडिओ लेट होऊन जातो खूप, म्हणून आपण पहिलेच पिकअपचाच टाकून देतो। तर बघू काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो, लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि लालच्या लाईनला आपण पहिलंच नग बघतोय। बघ शकतो क्वालिटी कांद्याची 45-50 साईज। किती गेला? 1652 रुपये, 1652 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, पुढे बघू किती गेला दादा? 1390 रुपये, 1390 रुपीज। बघू शकतो मी 1390 रुपये। कुठले आपण? शेड्यूल कोल्ड, ठीक। किती गेली? किती? 501 रुपये जाईल। बघू शकतो उन्हाळ्याची खादी 501, 501 रुपीज। कुठले आपण? निफाड। किती गेली? 500 रुपये जाईल, उन्हाळ्याचीच खादी। कुठले आपण? निफाड, ठीक। काय गेली गोल्टी? 890 रुपये जाईल। बघ 890, 890 रुपीज। कुठले आपण? कुठले आपण? ठाणेपाड, ठीक। 751 कलर मिक्स आहे। बघू शकतो मी, कलर डाऊन आहे थोडासा। 751, 751 रुपीज। कुठले आपण? वासखेडे, ठीक। 1681 जाईल, 1681 रुपीज, 1681 रुपये। बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची, मीडियम साईज मध्ये कांदा आहे। कुठला आहे कांदा? हा नंदुरबारचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं? बरं, घरगुती बियाणं, ठीक। पुढे बघू 800 रुपये जाईल गोल्टी। बघू शकतो 800 रुपये, 800 रुपीज। कुठले आपण? खोरी ना, ठीक। किती गेला? 1500 रुपये, 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, 45-50 साईज आहे कांद्याला। कुठले? इटाणा, अच्छा। साखरी साईड का? कोणतं बियाणं होतं दादा? ठीक। पुढे बघू बघतो मी क्वालिटी कांद्याची। किती गेले? गोल्टा मीडियम मिक्स आहे, 1600 रुपये, 1600 रुपीज। कुठले आपण? दुसाने, ठीक। दुसाने। पुढे बघू काय भाव गेलो? 800 रुपये। 800 रुपये। बघू शकतो गोल्टी 800 रुपये, बदाम गोल्टी। कुठली आपण? बरं, ठीक। काय भाव गेली गोल्टी? 701 रुपये, 701 रुपीज। कुठले आपण? वालवे, ठीक आहे, 701 रुपये। किती गेला दादा? 1480 रुपये, 1480 रुपीज। कुठला हा कांदा? साखरी साईडला, ठीक। कुठला? अच्छा, ठीक। साखरी तालुका। पुढे बघू ही गोल्टी काय गेली? ही बारीक गोल्टी काय गेली? 800 रुपये गोल्टी, बरं, ठीक। कुठले आपण? का 1500, 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, ठीक। पुढे बघ किती गेला? 1626 जाईल मित्रांनो। बघ शकतो क्वालिटी कांद्याची 45 ते 50 साईज आहे कांद्याला, गोल्टा मिक्स आहे। कुठले आपण? निजामपूर, बरं। मागच्या आठवड्यात होते तुम्ही? येल होते का? काय गेलो होता तेव्हा? चांगला गेला होता।
आता खूप बाजारभाव कमी होत चाललाय, बरोबर ना? किती लांबून आले तुम्ही तरी किलोमीटर? परवडलं का तुम्हाला हे? नाही निघाला काही. ठीक. किती दिवस झाले कांदा काढून? का हो? कांदा काढून किती दिवस झाले? 3-4 दिवस झाले ना. ठीक. किती गेलं? 1441 1441 रुपीज. कुठला आहे कांदा? डोलीपाडा. बर ठीक आहे. पुढे बघू किती गेला? 1103 रुपये 1103 रुपीज. कुठला आहे कांदा? डोलीपाडा. बरं बघू तुम्ही गोल्टी. पुढे बघू 1490 जाईल बघू शकता तुम्ही. 40-45 साईज आहे. कुठले आपण? चिपलीपाडा साक्री तालुका. आणि माग किती गेला होता? माग 2च्या पुढे गेला 2000च्या पुढे गेला होता. अच्छा ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. किती दिवस झाले कांदा काढून? कांदा काढून जवळजवळ 20 दिवस झाले. बरं ठीक आहे. पुढे बघू बघू शकता तुम्ही 1600 रुपये जायले. 1600 रुपीज. 1600 रुपये साईज आहे कांद्याला. 50 ते 55 साईज आहे. कुठला आहे कांदा? चिपलीपाडा. 1600 रुपये चिपलीपाडा. बरं ठीक. आणि कोणतं बियाणं होतं व्हायचं? माग किती गेला होता? 2200 2250 गेला होता माग. ठीक आहे. पुढे बघू किती गेलं? 1580 रुपये 1580 रुपीज. 1580 रुपये. कुठला आहे कांदा? वर्धाने साखरी. बरं ठीक आहे. 1580 1580 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 45 ते 50 साईज आहे. गोल्टा मिक्स आहे. बरं पुढे बघू 1500 रुपये सुपर गोल्टा आहे. बघू शकतो तुम्ही. क्वालिटी गोल्टा आहे. ठाणेपाडा का? बरं कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं माग किती बाजार भाव भेटला त्याला? पहिलंच आहे का? बरं ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो कांदा क्वालिटी किती गेला? 1600 रुपये. कुठला आहे कांदा? निजामपूर जायताने. 1600 रुपये 1600 रुपीज. कोणतं बियाणं होतं याचं? गुलाबी प्रसाद. बरं ठीक आहे. पुढे बघू. तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलो आपण. बघू शकतो तुम्ही. किती गेलं दादा? 1652 रुपये 1652 रुपीज. 1652 रुपये. कुठला आहे कांदा दादा? बहादुरीचा. बरं 40 ते 50 साईज पर्यंत कांदा आहे. कोणतं बियाणं होतं माहिती का? ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1711 रुपये 1711 रुपीज. कुठला आहे कांदा? शडवेल कोरडे. कोणतं बियाणं होतं याचं? एलोरा चायना किंग. ठीक आहे. ओके. किती गेला? 1400 रुपये 1400 रुपीज. बघू शकतो तुम्ही साईज 40 ते 50 पर्यंत. कुठला आहे कांदा? शडवेल कोरडे. बरं ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? ठीक आहे ठीक आहे. पुढे बघू किती गेला? 1380 रुपये 1380 रुपीज. 1380 रुपये. कुठला आहे कांदा? शडवेल कोरडी. ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो तुम्ही 45 ते 50 साईज आहे. किती गेला? 1800 रुपये 1800 रुपये 1800 रुपीज. धोतरखेड. बरं ठीक आहे. पुढे बघू किती गेला दादा? 1630 रुपये. बघू शकतो तुम्ही साईज आहे कांद्याला. 50 ते 55 साईज आहे. 1630. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि कोणतं बियाणं होतं याचं? ठीक आहे. मालनगाव. पुढे बघू 800. कुठले आपण? बरं बदाम कांदा. पुढे बघू बघू शकतो कांद्याची क्वालिटी. किती गेलं? 1740 1740 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबापूरचा कांदा आहे का? 1740. ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे. गोल्टी मिक्स आहे. किती गेले? 1350 रुपये 1350 रुपीज. कुठले आपण? डोलीपाडा. एवढी पाडा. ठीक आहे. बरं ठीक आहे.
आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढे बघू क्वालिटी कांद्याची. किती गेला दादा? 1600 रुपये 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? खोरीचा कांदा आहे. ठीक आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. साक्री तालुक्याचा कांदा आहे. पुढे बघू. ओके. शेजारी कोण आहे? किती गेले? 1325 रुपये. 1325 रुपीज. एकच गावचा कांदा आहे ना? ठीक. बघ शकतो मी 700 रुपये जाईल का? मग इकडे कोण आहे? बघ शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1752. 1452. कुठला आहे कांदा? छडवेल कोरडे. 1452. 1452 रुपीज. बरं ठीक आहे. धन्यवाद दादा. पुढे बघू. बघ शकतो तुम्ही कलर क्वालिटी कांद्याची साईज 45 ते 50 55 पर्यंत साईज आहे कांद्याला. किती गेला दादा? 1751 1751. 1751 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? आपला पिंपळनेर पिंपळनेरचा कांदा आहे. आणि आधी किती गेला होता? आधी 2200 पर्यंत गेला होता. चांगला गेला होता. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1551. 1551 रुपीज. 1551. कुठले दादा आपण? पिंपळनेर साक्री तालुका. ठीक आहे. चला भाऊ. 1600 रुपये. 1600. 1626. 1626 रुपीज. कुठले आपण? शिनबन. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिनबन. 1626 रुपये. ठीक आहे. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? मागे किती गेला होता बाजारभाव? 1800 पर्यंत गेला होता ना? ठीक आहे. धन्यवाद दादा. 1651 रुपीज. 1651. बर बघ शकतो मी 40-45 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? शिनबनचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? गावरान बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघ शकतो मी ड्राय गोल्टी. किती गेली? का हो? किती गेली? बरं कोण नाही. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? कोण आहे? किती गेला? 1550 रुपये जाईल. 1550 रुपीज. 1550 रुपये. कुठला आहे कांदा? निजामपूर जैताने. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती माग किती गेला होता? मागे पहिली स्ट्रीप आहे. अच्छा ठीक. पुढे बघू. किती दिवस झाले कांदा काढून? 7-8 दिवस झाले. ठीक. पुढे बघू. किती गेला दादा? 1540 रुपये 1540 रुपये. गोल्टी बघ शकतो मी. 1540 रुपये. 1540 रुपीज. बरं 1540. कुठला आहे कांदा? निजामपूर जैताना. ठीक. आपलाच कांदा आहे ना? पुढे बघू. 1651. 1651 रुपीज. 1651. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? गरवाचं बियाणं आहे. ठीक आहे. आणि किती दिवस झाले कांदा काढून? किती दिवस झाले? 8 दिवस. मांग आले होते का पहिली स्ट्रीप आहे? पहिली आली आहे. ती गाडी आली होती. अच्छा ती आली होती. ती किती गेली होती? 2100 गेली होती. असंच कांदा होता का? ठीक. पुढे बघू.